गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी मुकेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्याच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फन्जॉयमेंटमध्ये. मित्रांनो, अ, आज आहे 2024चा शेवटचा रविवार. आपण यापूर्वी मागील वर्षामध्ये बरेच काही फिरलो. पूर्ण पुणे आपण एक्सप्लोर केलं. त्याच्यानंतर पुण्याच्या बाहेर देखील आपण बऱ्याच ठिकाणी गेलो. तुमच्यासाठी खूप नवनवीन व्हिडिओ बनवले. नवीन-नवीन ठिकाणी आपण गेलो. तुम्हाला सर्व नवीन-नवीन ठिकाणं दाखवली आणि त्यानंतर मनात जरा एक विचार आला. चला म्हटलं आपण बऱ्यापैकी आता फिरलो, एक्सप्लोर केलो. पण तुमच्यासोबत जरा एक संवाद साधूया. कारण आज आहे 2024चा शेवटचा रविवार आणि हे 2024चं जे वर्ष आहे ते आता संपण्यातच आलेलं आहे. ऑलमोस्ट 2 दिवसांनी तुमचा 31st येणार आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी जरा या वर्षाच्या शेवटच्या रविवारी जरा तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया, थोडासा तुमच्याशी एक संवाद साधूया, थोडा एका चांगल्या ठिकाणी येऊन एक जरा टाइम स्पेंड करूया. म्हणून आज आपण आलेलो आहे एका निसर्गरम्य अतिशय छान अशा शांत अशा ठिकाणी. तुम्ही बघू शकता हे आजूबाजूला जो दिसतोय तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तो मुळशी डॅम आहे आणि समोर अतिशय सुंदर असा उंच आजूबाजूला डोंगररांगा तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यानंतर आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ झाडी आहे आणि अतिशय नीरव अशी मनाला प्रसन्न करणारी शांतता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आणि दूरवर जिकडे नजर टाकाल तिकडे संत वाहणारं असं सुंदर निळशार पाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर आपण या ठिकाणी आपला वर्षाचा शेवटचा रविवार स्पेंड करणार आहोत आणि तुमच्याशी आपण आता काही गप्पा देखील मारणार आहोत आणि या ठिकाणी आपण एक छोटीशी आपण मिनी कॅम्पिंग देखील करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला पुढचा व्ह्यू आणि पुढची गोष्ट मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर आपण जाऊया. तर आज आपण मुळशी एकला आलेलो आहे आणि इथे जरा आपण ठरवलं होतं जरा छोटीशी कॅम्पिंग करायची. आणि कॅम्पिंगला कसं आहे मित्रांनो, इकडे थोडंसं आपण आतमध्ये आलेलो असल्यामुळे इथे जरा हॉटेल वगैरे काही मिळत नाही. त्याच्यामुळे घरून मी एक पोर्टेबल गॅस माझ्यासोबत आणला होता. थोडासा तुम्हाला दाखवतो, हे बघा. कारण याचा फायदा असा ना मित्रांनो, आपण जेव्हा अशा ठिकाणी कॅम्पिंगला जातो ना, तर त्या ठिकाणी आपल्या वेळेला खायची गैरसोय होते आणि स्पेशली विशेष करून जेव्हा आपल्यासोबत लहान मुलं असतात ना, तेव्हा मग त्यांच्या जरा खाण्याची गैरसोय होते. म्हणून मी आज माझ्यासोबत हा पोर्टेबल गॅस आणलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो आणि या गॅसवरच आपण आज आता मॅगी वगैरे असं कॉफी वगैरे बनवणार आहोत. तर हा आहे पोर्टेबल गॅस आणि आता याला आपण याच्या आतमधून आता बाहेर काढूया. असा ओपन होतो. याला जरा फ्लॅट सरफेसवर आपण ठेवणार आहोत. हा ओपन झाल्यानंतर असा ओपन होतो बघा. आपला गॅस आता ओपन झालेला आहे आणि ठेवताना आहे ना थोडासा फ्लॅट सरफेस असला तर बरं आहे. कारण जेव्हा तुम्ही काही बनवता ना तेव्हा ते आपण जे भांडे जे ठेवतो ना ते जरा पडायला नकोत आणि त्याचा जो बॅलन्स आहे जो प्रॉपर राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण हे ओपन केलेलं आहे आणि आता इथे जो सरफेस आहे ना मित्रांनो थोडासा जरा वर खाली आहे. त्याच्यामुळे मी थोडा त्याला सपोर्ट लावणार आहे. ठीक आहे. तर आता हा आपला गॅस आपण स्टेबल केलेला आहे आणि याच्यासाठी मित्रांनो ही जी आहे ती ब्युटेन गॅसची बॉटल आहे. याला जो गॅस वापरला जातो तो ब्युटेन गॅस असतो. तुम्ही बघू शकता अशी एक छोटीशी बॉटल येते. ती बॉटल आपण आता ह्या गॅसमध्ये लावणार आहोत. हा गॅस चालू होतो की नाही आपण जरा टेस्ट करून बघूया. येस, आता ही फ्लेम आहे ना ती उजेडात तुम्हाला दिसणार नाही, परंतु हा गॅस आता चालू झालेला आहे. आता हे आपले आता या पोर्टेबल गॅसचे आपण काही भांडे तुम्हाला दाखवतो. याच्यात आपण आता पाणी टाकूया. आता पाणी आपलं तर गरम झालेलं आहे बघा. हा पोर्टेबल गॅस
त्याच्यावर आपण आपलं छोटंसं भांडं ठेवलंय, त्याच्यात पाणी आपण आता उकळायला ठेवलंय आणि आपण आता ना याच्यामध्ये आता मॅगी टाकणार आहोत. आता हा मॅगी मसाला आपण टाकलेला आहे याच्यात. पाणी आता मस्तपैकी उकळत आहे. बघा ना मित्रांनो, कसलं भारी वाटतंय ना, एकदम मागे पाणी आहे, झाड आहे, इथे कोणीच नाही, मस्त कसलं वातावरण आहे मित्रांनो. बघा कसलं भारी वाटतंय इथे. आणि त्याच्यात जर असं आपल्याला काहीतरी मिळालं खायला वगैरे, आणि काय मग तर काही दिवसच बनला मित्रांनो आपला. कसलं भारी वाटतं इथे. आता हे बघा, ही मॅगी मी याच्यात टाकतोय. आपलं पाणी आता उकळलेलं आहे मस्तपैकी, आणि आपल्याकडे हा छोटासा याच्यासोबत आहे ना एकदम मस्त असा चमचा मिळालाय. आपण आता याच्याने हे उकळलेलं आहे पाणी, हे बघा एकदम जबरदस्त फील होतं मित्रांनो. मला खूप छान वाटतंय. पहिलाच आपला या गॅसवर असं आपण बनवताना सर पहिलाच हा व्हिडिओ आहे छान असा. आता ही मॅगी मी याच्यात टाकतो बघा. आणि आता थोड्या वेळामध्ये आपली मॅगी आता बनून तयार होणार आहे. चला तोपर्यंत एक जरा फेरफटका मारून येऊया. आपली मॅगी इकडे तयार होते, तोपर्यंत थोडंसं फिरून येऊ आपण. तुम्हाला आजूबाजूचा जरा परिसर दाखवतो. आणि तुम्हाला जर जमलं तर या ठिकाणी बघा, तुम्ही पण जमलं तर या ठिकाणी मस्त व्हिजिट करा तुमच्या फॅमिली सोबत. एकदम क्वालिटी टाइम तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकता. चला आपली मॅगी बनते. इतकं शांत वाटतंय इथं. इकडे सुंदर असे आजूबाजूला छान अशी झाडी आहे. आज संडे आहे बघा. आणि सध्या कसं आहे, आता रिसेंटली आता 2 महिने 3 महिन्यापूर्वी आता पावसाळा संपला असल्यामुळे, आधी तुम्ही जर या ठिकाणी ना उन्हाळ्यात जर आलात ना मित्रांनो, हे पूर्ण जे पाणी ना ते या ठिकाणी पूर्ण तुम्ही पायी अंतर चालून, हे बघा हे जे ठिकाण दिसतंय या ठिकाणून तुम्ही जेव्हा असे येता ना, ही पूर्ण जागा अशी या ठिकाणी बिलकुल पाणी नसतं. त्यामुळे इथे तुम्ही पूर्ण इथून पायी चालत असं इथून समोर पूर्ण त्या भागापर्यंत तुम्ही असं जाऊ शकतात. आणि इथून असं तुम्ही हा पूर्ण एरिया एक्सप्लोर करू शकता. त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये पाण्याची लेवल जी ना जरा पूर्ण अशी खाली जाते, मग तुम्ही बऱ्यापैकी त्या एरियामध्ये जाऊ शकता. तर आता सध्या पाण्याची पातळी बघू शकता. या ठिकाणून पूर्ण आपण जिकडून आता आलेलो आहेत ना मित्रांनो, ती जी बघा तिकडे एंट्री दिसते, त्या एंट्रीकडून तुम्ही जेव्हा येतात तेव्हा पूर्ण एंट्रीपर्यंत हे पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं पुढे जाणं पण जरा रिस्की राहील. त्यामुळे आपण जरा इकडे हा जो थोडा सुरुवातीचा जो भाग आहे, जिथे तुम्ही बघू शकता ह्या उंच भागावरती आपण आपलं कॅम्पिंग इथे लावलेलं आहे. चला आता एक काम करूया, आपली मॅगी तिकडे तयार झाली का नाही ते आपण आता बघायला जाऊया. मॅगी आता उकळली बऱ्यापैकी. आता 1 मिनिटात आपली मॅगी बनवून तयार होणार आहे. बघा आता मॅगी आपली बनवून तयार आहे गरमागरम. आता आपण गॅस बंद करूया. आता मी गॅस बंद केलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, आपली गरमागरम अतिशय 1 नंबर मॅगी आपली बनवून तयार आहे. एका बाउल मध्ये काढून घेतो. आणि ही आहे आपली गरमागरम मॅगी बनवून तयार. आणि बघूया आता कशी झाली आपली मॅगी, जरा खाऊन बघतो. खूप गरम आहे.
मॅगी एक नंबर झाली आहे. बढिया. काय मावलं, एक नंबर. आता आपली मॅगी खाऊन झालेली आणि मॅगी खाल्ल्यानंतर जरा कॉफी प्यायचा मूड झालेला आहे. त्याच्यामुळे आता थोडीशी कॉफी बनवणार आहोत. आपण आता अजून मस्त आपण छान एक कप आणलेला आहे. मी जेव्हा गोव्याला गेलो होतो ना, तर गोव्यावरून मी एक असे मला छान असे कप मिळाले. हे बघा, याच्यावर गोवा लिहिलेलं आहे. मस्त असे कप आणले मी तिकडून आणि आपण आता ह्या कपामध्ये मस्त आता कॉफी बनवून पिणार आहोत. जर आता कॉफी प्यायचा मूड झाला आहे, त्याच्यामुळे आता बघूया आपण कॉफी बनवूया. आता दूध टाकूया मस्तपैकी. चालू केलं. आता दूध आपलं पूर्ण उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला, हे बघा, गरमागरम दूध आणि या मग मध्ये मी आता कॉफी टाकलेली आहे. आता याच्यात मी दूध टाकतो आणि आपली गरमागरम कॉफी बनवून तयार झालेली आहे. हे बघा, आता हा चम्मच तर आयुष्य इतकं सुंदर आणि सिंपल आहे. त्याला तसंच सिंपल आणि अतिशय सुंदरपणे जगा आणि फिरायला जात जा मित्रांनो. कसं आहे, आपण रोजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप लोड घेतो, खूप स्ट्रेस घेतो, डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यामुळे थोडासा असा शनिवार रविवार मिळाला किंवा सुट्टी घेत जा आणि छानपैकी असं मस्त ठिकाणी फिरायला जात जा, एन्जॉय करत जा. तुमच्या फॅमिलीसोबत असा क्वालिटी टाइम स्पेंड करत जा, जेणेकरून फिरण्याने तुम्हाला अतिशय नवीन नवीन माहिती होते. त्यामुळे तुमचं डिप्रेशन कमी होतं आणि तुम्हाला अतिशय सुंदर देखील वाटतं. त्याच्यामुळे आपल्या मित्रांसोबत एक छानशी ट्रिप प्लॅन करा. अशा ठिकाणी, सुंदर ठिकाणी फिरायला जा, मस्तपैकी लाईफ एन्जॉय करा. तर मित्रांनो, हा होता आजचा संपूर्ण अतिशय सुंदर असा एक व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला, लाईक करून, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणि शेअर करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अशा व्हिडिओंचे अपडेट्स मिळत राहतील. चला तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बघत राहा तुमचे सर्वांचे आवडते चॅनल फंजॉयमेंट. चला तर भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.